लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। UPSC 2025चा अंतिम निकाल जाहीर झाला असून पुण्यातील द युनिक अकॅडमीमधून मार्गदर्शन घेतलेल्या 35हून अधिक विद्यार्थ्यांनी अंतिम गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळवले। या निकालामुळे अकॅडमीची यशस्वी परंपरा कायम राहिल्याचा आनंद यावेळी संस्थेकडून व्यक्त करण्यात आलाय। या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सायली पगार, अंकिता पाटील, कार्तिक बच्छाव, मोहिनी जगताप, हर्षवर्धन तिडके, कुणाल अहिरराव, अभिषेक मदगुम, मनोज पाटील, नंदिनी पाटील, निखिल तांबे, श्रुती चव्हाण, धनंजय दिघे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे। UPSC सारख्या कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षेत हे यश मिळवण्यासाठी संस्थेचे नियमित मार्गदर्शन वर्ग, अद्ययावत संदर्भ साहित्य, परीक्षाभिमुख सराव, चाचण्या आणि विद्यार्थ्यांना दिले जाणारं वैयक्तिक लक्ष यांचा मोठा वाटा असल्याची भावना यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। विद्यार्थ्यांनी UPSCची तयारी सुरू करण्यापासून ते अंतिम निकालापर्यंतच्या प्रवासात द युनिक अकॅडमीने मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली, असं संस्थेचे संचालक तुकाराम जाधव आणि मल्हार पाटील यांनी यावेळी सांगितले। संस्थेतील अनुभवी प्राध्यापक वर्षभर विद्यार्थ्यांना अद्ययावत नोट्स, संदर्भ साहित्य आणि योग्य मार्गदर्शन देण्यासाठी मेहनत घेत असतात। विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य लेखनशैलीचा सराव आणि परीक्षेचं तंत्र समजून घेत केलेली तयारी यामुळेच अंतिम निकालात यश मिळतं, असंही यावेळी त्यांनी नमूद केलंय। नमस्कार, मी कपिल हंडे, द युनिक अकॅडमी पुणे। कालच UPSCचा जो अंतिम निकाल जाहीर झाला आहे त्यामध्ये युनिक अकॅडमीच्या मार्गदर्शनातून 35पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली। आता या यशामागचं नेमकं गमक काय असेल तर त्यामध्ये सर्वप्रथम या विद्यार्थ्यांनी केलेले प्रामाणिक कष्ट, दुसरं यांच्या कुटुंबियांनी या विद्यार्थ्यांना दिलेला पाठिंबा किंवा प्रोत्साहन, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनिक अकॅडमीच्या तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांनी वेळोवेळी विविध टप्प्यांवर या यशवंतांना केलेलं मार्गदर्शन किंबहुना मेंटॉरशिप। या यशामागे युनिक अकॅडमीचा आपण एक खारीचा वाटा जरी कन्सिडर केला तर UPSC MPSC या क्षेत्रामध्ये आपल्या दीर्घ अनुभवामुळे युनिक अकॅडमीने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवलेली आहे, हे सांगताना मला अत्यंत आनंद होतोय। याच्यामागे प्रमुख कारण म्हणजे या युनिक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती शिकवणारे जे मार्गदर्शक आहे हे गेल्या अनेक वर्षापासून UPSC क्षेत्रामध्ये त्यांच्या विषयाचं मार्गदर्शन करत आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त यांच्याच अनुभवातून, ज्ञानातून युनिक अकॅडमीने दर्जेदार संदर्भ साहित्य म्हणूयात किंवा नोट्स म्हणूयात, पुस्तकं म्हणूयात, हे विकसित केली आहे, ज्याचा प्रचंड फायदा विद्यार्थ्यांना होत असतो। त्याच अनुभवाच्या जोरावरती टेस्ट सिरीज देखील आपण आयोजित करत असतो, ज्यामध्ये पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज असेल, मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज असेल, वैकल्पिक विषयांची टेस्ट सिरीज असेल, हे देखील यामध्ये विकसित केलेलं आहे। या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर जो विद्यार्थी आपल्या अभ्यासामध्ये समावेश करतो तो नक्कीच यशापर्यंत पोहोचतो, हे कालच्या निकालातून आपल्याला दिसून येत आहे। युनिक अकॅडमीच्या या यशाबद्दल सांगायचं झालं तर युनिक अकॅडमीचे आदरणीय संचालक मल्हार पाटील सर, तुकाराम जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या टीमने, प्राध्यापकांच्या टीमने, नॉन टीचिंग स्टाफच्या टीमने विविध टप्प्यांवर जे काही कष्ट घेतलेत आणि या विद्यार्थ्यांनी देखील ते कष्ट आपल्या अभ्यासरूपामध्ये परावर्तित केले, यामुळे हे यश संपादित होऊ शकलं आहे। मी सर्व यशवंतांचं, त्यांच्या कुटुंबियांचं युनिक अकॅडमीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो। आणि जशी त्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आपली एक वेगळी छाप निकालरूपी आपल्यासमोर आणली आहे, अशीच भरीव छाप प्रशासनामध्ये देखील आपल्या कार्यातून ते नक्कीच सिद्ध करतील, अशी मी आशा व्यक्त करतो आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। UPSC ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते। दरवर्षी लाखो उमेदवार IAS, IPS, IRS, IFS तसेच इतर केंद्रीय सेवांमध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन ही परीक्षा देतात। अशा स्पर्धात्मक परीक्षेत द युनिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश संस्थेच्या मार्गदर्शनाची गुणवत्ता अधोरेखित करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।
नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे. म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित